सकाळच्या घाई गडबडीमध्ये आज आपण पौष्टिक आणि अतिशय उत्तम असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत। हा बनवायला खूप सोपा आहे। सकाळच्या गडबडीमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये पटकन तयार होतो। तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही पीठ ॲड करायचे आहे। तर सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। इथे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपण 4 ते 5 चमचे आंबट दही घेतलेलं आहे। दही आंबट असलं तर याची चव अजून छान वाढते। आता यामध्ये मी काही भाज्या घातलेल्या आहेत। तर भाज्या तुम्हाला कोणत्याही ज्या आवडतील त्या यामध्ये घालायच्या आहेत। बनवायला खूप सोपा असा हा नाश्ता आहे। त्याचबरोबर आपण इथे भरपूर भाज्या घातल्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। मीठ घातलेलं आहे, हळद घालायची, धने पावडर घालायची आहे, त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही इथे करू शकता। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। एकदमच सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या भाज्या किंवा रेसिपीज देता ह्या मला कमेंट करून नक्की सांगा। तर पीठ आपलं मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे। म्हणजे आपण जे धिरडे बनवणार आहोत त्याला अगदी मस्त छान मधून जाळी सुटेल। तर आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि धिरडे बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर दुसरीकडे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा गरम झाला की यावरती तेल सोडायचं आहे। बाजूने तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे धिरडे आपले व्यवस्थित निघल्या जाईल। आता बॅटरमधील एक मोठी पळी अशा प्रकारे व्यवस्थित यामध्ये घालायचं आहे। धिरडे घालताना गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी लो करून घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण डोसा फिरवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला इथं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण वेगवेगळी पिठं घातल्यामुळे आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे बनवायला आणि खायला खूप मस्त असा हा नाश्ता आहे। हा नाश्ता खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं। तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता नक्की देऊन पहा। त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ही वरची बाजू पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत आपण पलटी करून घ्यायचं नाही, नाहीतर धिरडं आपलं व्यवस्थित भाजणार नाही। तर आता व्यवस्थित वरची बाजू ड्राय झाल्यानंतर आता आपण पलटी करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता धिरड्याला किती मस्त असा रंग आलेला आहे। दुसरी ही बाजू व्यवस्थित शेकून घेण्यासाठी वरून आपण थोडीशी तेलाची धार घालायची आहे। धिरडे आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बनवायला किती सोपा आणि सहज घरातील सगळ्या गोष्टी इथे आपल्याला सगळ्यांच्याच घरामध्ये इझिली अवेलेबल असणारे इथे आपण वापरलेले आहेत। त्यामुळे अगदी सहज हा नाश्ता बनवू शकता। तर अशाच प्रकारे उरलेल्या पिठाचे देखील मी धिरडे बनवून घेणार आहे। तर एवढ्या पिठामध्ये आपले 4 ते 5 धिरडे व्यवस्थित तयार होतात। तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या काही वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर अशा प्रकारे धिरडे तुम्ही बनवून खाऊ शकता। तर ही धिरडे तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता। खूप मस्त अशी लागतात। तर आता आपण हा दुसराही धिरडे बनवलेले ते सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आहेत। तर एक बाजू आपली व्यवस्थित ड्राय झालेली आहे। आता आपण हे पलटी करून दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर धिरडे आपले तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।